तर मुलांना आपण आता काही प्रश्न पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून आपण प्रश्न पाहणार आहोत. चला तर सुरुवात करून आपण ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करूया. चला तर मुलांना इथे तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. या 2 ऑप्शनपैकी आपलं एक करेक्ट आन्सर असणार आहे. त्यापैकी आपण एक योग्य उत्तर क्लिक करणार आहोत. इथे सुरुवातीला दिले रीड द क्वेश्चन अँड क्लिक द राईट आन्सर. अशा प्रकारे बघा आपण पाहणार आहोत. आपला प्रश्नाला आपण सुरुवात करू. आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे आपण सुरुवात करणार आहोत. फर्स्ट आहे हनी बी इज व्हेरी डॅश डॅश. जी हनी बी आहे, जी आपली मधमाशी आहे, ती कशी आहे त्यांनी विचारलं. बी इज व्हेरी, ती खूप काय आहे. तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, बिझी आहे का लेझी आहे. तर बिझी म्हणजे काय आहे, जी काम व्यस्त आहे, ती कामामध्ये मग्न आहे. लेझी म्हणजे काय, आळशी आहे. तर मग हनीबी कशी असते, तिला कोणी सांगतं का की तुला हे काम करायचंच आहे, तर ती तिचं काम त्याने चालवत असते. तिचं काम हे मनापासून ती करत असते. ती हनीबी कशी आहे, ती बिझी आहे. मग हनीबी इज व्हेरी लेझी येऊ शकतं का, तर नाही, तर हनीबी इज व्हेरी बिझी हे येणार आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बी गॅदर्स डॅश डॅश ऑल द डे. बी जी हनी बी आहे ती काय करत आहे, गॅदर करत आहे, गोळा करत आहे. काय गोळा करत आहे, ऑल द डे, संपूर्ण दिवस ती काय गोळा करत आहे. मग वॉटर गोळा करत आहे का हनी गोळा करत आहे. वॉटर म्हणजे पाणी गोळा करत आहे का मध गोळा करत आहे. आता याचं उत्तर तुम्हाला माहीतच आहे. याचं उत्तर काय असणार आहे, पाणी गोळा करते का ती, तर नाही, तर काय गोळा करते, ती हनी गोळा करत आहे, म्हणजेच ती मध गोळा करत आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे बी गॅदर्स इज हनी ऑल द डे, हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्रोकोडाईल लिव्ह इन द डॅश डॅश व्हॅली. जो क्रोकोडाईल हा कोणत्या नदीच्या ठिकाणी राहत आहे. मग तुम्हाला इथे 2 बघा ऑप्शन आहे. नाईल नदी आहे आणि अरेबियन नदी आहे. तर नाईल का अरेबियन आहे, तर आपण मुलांना कविता शिकताना पाहिलं होतं की जो क्रोकोडाईल हा कुठे राहत आहे, तर तो नाईल नदीच्या इथे राहत आहे. आणि नाईल नदीचं पाणी तो आपल्या अंगावर उडून जे त्याचे जे गोल्डन जे सोनेरी कलरचे खवले आहेत त्याच्या पाणी टाकून तो त्यांना काय करत आहे, शाईन करायचं तो काम करत आहे. आणि म्हणून जे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे क्रोकोडाईल लिव्ह इन द नाईल व्हॅली, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर ते असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. स्केल ऑफ द क्रोकोडाईल इज ॲपियर. त्याचे जे क्रोकोडाईल आहे, जो मगर आहे, त्याचे जे स्केल्स आहे, जे खवले आहेत, ते कशा प्रकारे दिसत आहेत. मग तुम्हाला 2 प्रकार आहेत बघा, 2 ऑप्शन्स आहेत. गोल्डनमध्ये दिसत आहेत का सिल्वरमध्ये दिसत आहेत. मग ते सोनेरीमध्ये दिसत आहेत का ते चांदीप्रमाणे दिसत आहेत. मग कशामध्ये दिसत आहेत, त्याचं स्केल म्हणजे तिचे जे खवले आहेत ते ऑफ द क्रोकोडाईल ॲपियर म्हणजे दिसणे आहे. तर ते कशा प्रकारे दिसत आहेत, तर आपलं उत्तर आहे सिल्वरमध्ये का, तर सिल्वर हा शब्द आलेला आहे का आपल्या पूर्ण कवितेमध्ये, तर तो आपल्या कवितेमध्ये शब्द आलेला नाही. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर ते असणार आहे मुलांनो की जे स्केल ऑफ द क्रोकोडाईल इज ॲपियर, गोल्डन हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे द क्रोकोडाईल डॅश डॅश द लिटिल फिश. तर जे क्रोकोडाईल आहे, जो मगर आहे, तो काय करत आहे मुलांनो, ते लिटिल फिश, जे लहान फिश आहे त्यांचं तो काय करत आहे. मग तुम्हाला इथे 2 ऑप्शन आहे. तो वेलकम करत आहे का तो ईट करत आहे. तर आता याच्यातून काय उत्तर असणार आहे आपल्या मुलांनो, तर हे देखील उत्तर आपल्याला सोपं आहे. द क्रोकोडाईल वेलकम द लिटिल फिश. तो आधी काय करत आहे, तो लहान जे छोटे छोटे जे मासे आहेत त्यांचं वेलकम करत आहे, त्यांचं स्वागत करायचं काम तो इथे करत आहे. जो ईट आहे, ईट म्हणजे काय, खाणे आहे, म्हणजे त्याला स्वागत करून खायचं आहे, हा भाग वेगळा आहे. पण तो आधी सुरुवातीला आपण काय केलं पाहिजे, त्याला वाटतंय आधी आपण वेलकम करणं गरजेचं आहे. आणि वेलकम केलं तरच आपण त्याला काय करू शकतो, खाऊ शकतो. आणि म्हणून त्याने काय आधी तो काय करत आहे, द क्रोकोडाईल वेलकम द लिटिल फिश, हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आता बघा इथे तुम्हाला ट्रू आणि फॉल्सच्या माध्यमातून प्रश्न विचारलेले आहे. जसं आता आपण पाहिलं की ते 2 तुम्हाला ऑप्शन दिले होते. त्या 2 ऑप्शनपैकी आपले एक करेक्ट आन्सर असणार आहे. परंतु आता तुम्हाला ट्रू आणि फॉल्सच्या माध्यमातून काही प्रश्न विचारले. चला तर आपण सुरुवात करूया, आपण प्रश्न वाचूया. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे स्माइल ऑफ द क्रोकोडाईल इज ॲक्च्युअली द मास्क ही पुट टू हाईड इज इंटेन्शन ऑफ अट्रॅक्टिंग द फिशेस ही वॉन्ट टू ईट.
आता जो क्रोकोडाईल आहे त्याने फक्त आपल्या चेहऱ्यावर एक मुखवटा ठेवला आहे आणि तो फक्त त्याचं वेलकम करण्यासाठी म्हणजे स्वागत, जे लहान मासे आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी त्याने काय केलंय, एक मुखवटा ठेवलाय. मास्क म्हणजे काय, मुखवटा आहे. स्माईल आणि एक हास्य चेहरा ठेवला आहे. स्माईल ऑफ द क्रोकोडाईल इज ऍक्च्युअली द मास्क, की जो हसरा जो चेहरा जो मगराने ठेवला आहे तो एक प्रकारे त्याचा मुखवटा आहे. ही पुट इज हिअर, इट इज इंटेन्शन ऑफ अट्रॅक्टिंग द फिशेस ही वॉन्ट टू ईट. तर खरं म्हणजे त्याचं जे रूप आहे ते ॲक्च्युली त्याची जी इच्छा आहे की त्याच्या मागे की त्याला जो लहान लहान जे छोटे मासे आहेत ती त्याची खाण्याची जी इच्छा आहे, अट्रॅक्टिंग म्हणजे आकर्षण करून घेत आहे. तो आपल्या छोट्या छोट्या माशांना आपल्या झोपड्यांमध्ये काय करत आहे, आकर्षण घेत आहे. कशासाठी, टू ईट, खाण्यासाठी तो आकर्षण करून घेत आहे का. तर हे जे वाक्य आहे ते कसं आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे. तुम्हाला काय वाटतं मुलांनो, की तो जे दाखवत आहे, जे लहान फिश आहे त्याचा जो वेलकम करत आहे, म्हणजे तो खरंच तो वेलकम करत आहे, स्वागत करत आहे का. ते ॲक्च्युली त्याच्या मागे तो काय आहे, त्याचा एक मास आहे. ते जो हसत आहे आणि वेलकम करत आहे तो कसा आहे, मास आहे. मास म्हणजे काय, मुखवटा आहे. तर ॲक्च्युली त्याचं कारण त्याच्या मागे त्या लहान लहान माशांना खाण्याचं हे कारण आहे. हे विधान कसं आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे. ते विधान ट्रू आहे. म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर इथे आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मेल हनी बी इज स्किलफुल बोर्ड द सेल इनसाइड द हनी कोम. आता तुम्ही इथे काय दिले बघा, आता इथे हनी बी दिली आहे का, इथे जे शब्द आहे तो आपण नीट पाहणार आहोत. इथे हनी बी दिली आहे का, तर द मेल म्हणजे जो पुरुष हनी आहे, पुरुष जो बी आहे तो काय करत आहे, द स्किलफुल बूट्स म्हणजे तो आपल्या कौशल्यपूर्वक पद्धतीने तो काय करत आहे, इनसाइड द हनीकोम, तो आपलं जे मधाचं पोळं आहे ते तयार करत आहे आपल्या कौशल्य पद्धतीने. तर इथे आपलं जे उत्तर आहे ते कसं असतं, ट्रू और फॉल्समध्ये कशा प्रकारे येऊ शकतं. तर इथे आपल्याला दिलं आहे हनी बी दिलेलं आहे, कुठेही द मेल हनी असा शब्द आलेला नाही आहे आणि म्हणून जे आपलं उत्तर आहे हे इथे चुकीचं असणार आहे. पण जर इथे आलं असतं की द हनी बी आलं असतं, फक्त हा मेल हा शब्द आला नसता, तर आपलं उत्तर काय आहे, इथे राईट आलं असतं. आणि म्हणून आपण इथे काय करणार आहे, जे उत्तर आहे इथे चुकीचं दिलेलं आहे. द मेल हनी बी हा शब्द इथे नाहीये, म्हणून आपण हे उत्तराला काय केलं आहे, राईट आन्सर, करेक्ट आन्सरवर आपण क्लिक केलेलं आहे. आपल्या इथे नेक्स्ट क्वेश्चन आहे, हनी बी मेक हनी फ्रॉम द नेक्टर. जी हनी बी आहे, जे मधमाशी आहे, ती फुलापासून ते काय मकरंद गोळा करते का. ट्रू आणि फॉल्स इथे दिलेलं आहे. तर आपण जे योग्य उत्तर काय की हो साहजिकच आहे, ती काय करत आहे, मकरंद पासून काय करत आहे, जो फुलाचा जो मकरंद आहे त्याच्यापासून ते अमृत तयार करत आहे तो, आणि ते मध बनवण्याचं ती प्रोसिजर करत आहे. म्हणून जे आपलं उत्तर आहे ते आहे ट्रू इथे असणार आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तर क्लिक करणार आहोत. नेक्टर म्हणजेच काय, जो मकरंद आहे, जो आपण फुलाचा जो मकरंद आहे त्याच्यापासून ती रस काढण्याचं काम करते, म्हणजेच ते काय एक प्रकारचं अमृत आहे, बरोबर. म्हणून आपण इथे योग्य उत्तराला काय केलं आहे, क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्रोकोडाईल पोर वॉटर इन हिज बॉडी विच मेक इट शाईन. जो क्रोकोडाईल आहे तो काय करत आहे, आपल्या बॉडीवरती, आपल्या शरीरावरती पाणी ओतण्याचं काम आहे. पोर वॉटर म्हणजे पाणी ओतत आहे काय ऑन हिज बॉडी विच मेक इट शाईन, की जेणेकरून ती अधिक शाईन व्हावी, चमकदार व्हावी, छान व्हावी. तर हे वाक्य बरोबर आहे का, ट्रू आणि फॉल्स आहे. तर हे वाक्य कसं आहे, अगदी ट्रू आहे. तो क्रोकोडाईल काय करत आहे, नाईल नदीचं पाणी तो आपल्या शरीरावरती ओतत आहे, जेणेकरून आपले जी त्याची जी टेल आहे, ती शेपटी आहे, ती अधिक चमकदार व्हावी. या दृष्टिकोनातून तो काय करत आहे, ते आपल्या शेपटीला चमकदार करत आहे. आणि म्हणून जे आपलं उत्तर असणार आहे ते ट्रू माध्यमातून येणार आहे. अशा प्रकारे मुलांना आपण ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून जे प्रश्न घेतलेले आहेत ते पाहिलेले आहेत, आपण सोडवले आहेत. आता आपण मुलांना गेमच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, आता या सर्व गेमपैकी आपण मुलांना आज माकड आणि टोपीवाल्याचा गेम घेऊया आणि त्याच्या माध्यमातून कोणते प्रश्न बघूया. तुम्हाला या गेममध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायापैकी आपलं एक करेक्ट आन्सर इथे असणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया गेमच्या माध्यमातून प्रश्नांना. जो फर्स्ट आहे, क्रोकोडाईल लिव्ह इन द डॅश डॅश व्हॅली. जो क्रोकोडाईल होता तो कोणत्या व्हॅलीमध्ये राहत होता किंवा तो कोणत्या व्हॅलीमध्ये राहत होता. तर आपले जे 4 ऑप्शन आहे आपण वाचणार आहोत. मड आहे, नाईल आहे,
ग्राउंड आहे का अरेबियन आहे? अरेबियन काय समुद्र आहे, ग्राउंड म्हणजे जमिनीवर आहे, नाईल म्हणजे नदी आहे, मड म्हणजे चिखल आहे. तर जो क्रोकोडाईल हा लिव्ह कुठे राहत होता क्रोकोडाईल? तर आपलं जे उत्तर आहे ना, तो मडमध्ये राहत होता ना, अरेबियनमध्ये राहत होता ना, तो ग्राउंडमध्ये राहत होता. तो कुठे राहत होता? नाईल नदीमध्ये राहत होता. आणि म्हणून जे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे नाईल नदी. तर क्रोकोडाईल लिव्ह इन द नाईल व्हॅलीमध्ये, म्हणजे तो राहत होता. आपलं सेकंड क्वेश्चन आहे मुलांनो, हनी बी इज व्हेरी, जी हनी बी आहे, जी मधमाशी आहे, ती फारच काशी आहे? मग इथे तुम्हाला 4 ऑप्शन आहे. बिझी आहे, फ्री आहे, लेझी आहे का फ्रेश आहे? या 4 पैकी आपलं उत्तर काय असणार आहे? फ्रेश म्हणजे एकदम जसं आपण सकाळी उठल्यावर फ्रेश असतो की कोणत्याही कामात आपल्याला उत्साह असतो, त्याला आपण म्हणतो फ्रेश. कोणतंही काम करण्यासाठी तयार असतो. लेझी म्हणजे आळशी आहे. फ्री म्हणजे कोणतंही काम नाहीये. आणि बी काय आहे? पुष्कळ फ्री आहे, तिला काहीच काम नाही. म्हणजे काय फ्री आहे? आपण म्हणतो ना की आज मी फ्री आहे, म्हणजे मला आज काही काम नाहीये. बिझी म्हणजे कामात व्यस्त असणे, मग्न असणे, की कोणती सवड न मिळणे, म्हणजेच काय बिझी आहे. मग हनी बी इज व्हेरी ह्याच्यातलं काय येणार आहे? ना फ्री असणारे, ना लेझी असणारे, ना फ्रेश असणारे. मग आपलं उत्तर काय आहे? हनी बी इज व्हेरी बिझी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, द क्रोकोडाईल डॅश डॅश द लिटिल फिश. जो क्रोकोडाईल आहे, जो मगर आहे, तो लहान माशांचं काय करत आहे? मग तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत. तो वेलकम करत आहे, तो मेक्स करत आहे, तो क्राय करत आहेत का इट करत आहे? मग तो लहान माशांना तो रडवत आहे, त्यांना खात आहे, त्यांचं स्वागत करत आहे, म्हणजे नेमकं तो काय करत आहे? मग ते आपलं जे फर्स्ट आपला आन्सर असणार आहे की तो आधी खाण्याच्या आधी तो काय करत आहे? साहजिकच आहे, काय करत आहे? वेलकम करत आहे. आणि म्हणून जे आपलं उत्तर असतं द क्रोकोडाईल वेलकम द लिटिल फिश आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. क्वेश्चन आहे मुलांना पाहणार आहोत. क्रोकोडाईल पोर वॉटर ऑन हिज बॉडी विच मेक इट, की जो क्रोकोडाईल जो मगर आहे तो आपल्या बॉडीवरती काय शाईन, म्हणजे काय बनवण्यासाठी, जे आपली जी बॉडी ही कशा प्रकारे बनवण्यासाठी तो पाणी ओतत आहे. बघा, तर इथे तुम्हाला 4 इथे ऑप्शन दिले आहे. गुलकी आहे, गेन आहे, फॅट आहे, शाईन आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला बघा इथे सांगितलं की ते कशा प्रकारे तुम्हाला ते शाईन करण्यासाठी दिले आहे, किंवा तुम्हाला फॅट करण्यासाठी, जाड होण्यासाठी तो टाकत आहे, त्याचप्रमाणे ते वाढवण्यासाठी तो टाकत आहे टेल. तर ह्या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो? की ती त्याची जी टेल आहे ती जास्तीत जास्त शाईन होण्यासाठी तो आपल्या नाईल नदीचं पाणी तो आपल्या बॉडीवरती, आपल्या शरीरावरती ओतत आहे. आणि म्हणून क्रोकोडाईल पोर वॉटर म्हणजे तो ओतत आहे ऑन हिज बॉडी आपल्या शरीरावरती, विच मेक इट जेणेकरून ती कशी होण्यासाठी? शाईन होण्यासाठी. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. आपली बॉडी जी आहे जे कशी होण्यासाठी, जी टेल ती शाईन करण्यासाठी. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बी गॅदर डॅश डॅश ऑल द डे. जी बी आहे, जी मधमाशी आहे, ती संपूर्ण दिवस काय करत आहे? बघा, मग इथे तुम्हाला 4 शब्द आहे. काय गोळा करत आहे? गॅदर. गॅदर म्हणजे काय? गोळा करणे. ऑल द डे संपूर्ण दिवस. संपूर्ण दिवस काय गोळा करत आहे? वॉटर गोळा करत आहे, फ्रूट गोळा करत आहे, हनी गोळा करत आहे का फ्लावर गोळा करत आहे? आता साहजिकच आहे, जी हनी आहे ती पाणी गोळा करू शकते का? तर नाही. त्यामुळं हे आन्सर चुकीचं आहे. फ्रूट गोळा करू शकते का? ती मधमाशीच केवढी आहे, बरोबर आहे. मग ती फ्रूट गोळा करू शकते का? तर नाही. त्याचप्रमाणे इथे दिले आहे जे फ्लावर आहे, तर ती फ्लावर गोळा करते. फ्लावर मधलं असलं जे मध आहे ते ती फ्लावर मधलं जो मकरंद आहे, जो रस आहे तो गोळा करत असते. जो प्रॉपर शब्द इथे आलेला आहे, मग ती काय गोळा करत आहे? बी गॅदर इन हनी ऑल द डे. जे मध आहे, जे फुलातलं जे मध आहे ते ती गोळा करत असते. आणि म्हणून जे आपल्या इथे योग्य असणे बी गॅदर हनी ऑल द डे हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण इथे क्लिक करणार आहोत आपल्या करेक्ट आन्सर. तर अशा प्रकारे मुलांना आपण ऍक्टिव्हिटी आणि गेमच्या माध्यमातून आपण प्रश्न घेतलेली होती. आता आपण टेस्टच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथे 4 पर्याय दिले. जसे गेममध्ये 4 पर्याय होते तसे इथे देखील आपल्याला दिलेले आहेत. आपण फर्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. क्रोकोडाईल पोर वॉटर ऑन हिज बॉडी विच मेक इट, की क्रोकोडाईल आपल्या बॉडीवरती जो पाणी ओतत आहे जेणेकरून ती आपली बॉडी काय होण्यासाठी? मग फुलकी आहे, फॅट आहे, गेन आहे, शायनी आहे, ती जाड होण्यासाठी आहे. त्याचप्रमाणे ती शाईन करण्यासाठी, चमकदार दिसण्यासाठी, ती जाड होण्यासाठी आहे की ती वाढवण्यासाठी आहे, म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी आहे? तर जे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे की जी क्रोकोडाईल पोर वॉटर ऑन हिज बॉडी विच मेक इट
शाईन, ती चमकदार करण्यासाठी तो काय करत आहे, नाईल नदीचं पाणी ओतत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बी गॅदरिंग डॅश डॅश ऑल द डे. जी बी आहे म्हणजे जी मधमाशी आहे, माशी आहे, ती काय करत आहे, ती काय गोळा करत आहे संपूर्ण दिवस. वॉटर आहे, हनी आहे, फ्रूट आहे का फ्लावर आहे. तर त्यासाठी आपलं जे योग्य उत्तर आहे ती काय गोळा करत आहे, त्याचं आपल्याला ऑप्शनची गरजच नाही आहे. तर आपलं उत्तर काय आहे, अगदी बरोबर आपलं उत्तर आहे हनी आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द क्रोकोडाईल डॅश डॅश द लिटिल फिश. जो क्रोकोडाईल आहे, जो मगर आहे, ती काय करत आहे, लहान माशांचं काय करत आहे, ती वेलकम करत आहे, क्राय करत आहे, मेक करत आहे का ईट करत आहे. त्यांना ते खात आहे की त्यांना ती रडवत आहे का त्यांचं ती स्वागत करत, म्हणजे नेमकं काय करत आहे. तर जे आपलं योग्य उत्तर आहे द क्रोकोडाईल वेलकम द लिटिल फिश हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्रोकोडाईल लिव्ह इन द डॅश डॅश व्हॅली. जो क्रोकोडाईल आहे, जो मगर आहे, तो कोणत्या नदीमध्ये राहत होता. म्हणजे ते दिले अरेबियन आहे, नाईल आहे, ग्राउंड आहे, त्याचप्रमाणे मड आहे. आता या चारपैकी आपलं काय उत्तर आहे मुलांनो, की तो कुठे राहत होता. तर साहजिकच आहे ते कुठे राहत आहे, तो नाईल नदीमध्ये राहत आहे. म्हणजे तो कोणत्या समुद्रात राहत नाहीये, तो कोणत्या जमिनीवर राहत नाही, तो कुठे राहत आहे, नाईल नदीवर राहत आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य आन्सर आहे नाईल नदी, क्रोकोडाईल लिव्ह इन द नाईल व्हॅली हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, हनी बी इज व्हेरी डॅश डॅश. हनी बी कशी आहे. आता तिचं आपल्याला काय करायचं, एक स्वभाव सांगायचा. हनी बी कशी आहे, मग ती लेझी आहे, ती बिझी आहे, ती फ्री आहे का ती फ्रेश आहे. आता या चारपैकी आपलं काय उत्तर आहे, तर ती कशी आहे मुलांनो, हनी बी इज व्हेरी बिझी असणार आहे. ती लेझी असू शकते का, तर नाही. ती त्याचप्रमाणे फ्री तर असूच शकत नाही आहे. त्याचप्रमाणे ती फ्रेश तर आहेच, परंतु ती सगळ्यात आधी कशी आहे, ती बिझी आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे द हनी बी इज व्हेरी बिझी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलं आपण 5चे 5 प्रश्न इथे आपण सोडवलेले आहेत. आता आपण मुलांनो क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तर बघण्याचा प्रयत्न करूया. आपण आता प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. आपण बघा आपला जो पहिला प्रश्न पाहणार आहोत, व्हॉट इज अ पॅरडे. पॅरडेचा अर्थ काय आहे, की विडंबना म्हणजे काय आहे. तर पॅरडे इज अ प्लेफुल ए कॉमिक इमिटेशन, इट्स लाईक अ वर्बल कार्टून आहे. बघा आता इथे त्यांनी दिलेला आहे शब्द आहे अ पॅरडो इज अ प्लेफुल. पॅरडो इज अ प्लेफुल. एक पॅरडो कसं आहे, एक चंचल अँड कॉमिक इमिटेशन म्हणजे काय, एक विनोदी अनुकरण आहे, की एक विनोदी प्रकारचं अनुकरण दिलेलं आहे. इट्स अ रायटर स्टाईल, हे एक रायटरच्या पद्धतीने आहे. इट्स लाईक अ वर्बल कार्टून, हे एक प्रकारे मौखिक व्यंगचित्र आहे. की त्या अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की म्हणजे पॅरडी याचा अर्थ काय आहे, की ज्याप्रमाणे एक चंचल, एक विनोदी कार्टून आहे, एक विनोदी इमिटेशन आहे. म्हणजेच काय, त्याचं अनुकरण करणार आहे. विनोदी अनुकरण करणे म्हणजेच काय आहे, आपण त्याला बोलणार आहोत पॅरडी बोलणार आहोत. एक हेअर रायटर स्टाईल. इज लाईक अ वर्बल कार्टून, हे कशा प्रकार आहे, एक शब्दिक हे काय आहे, कार्टून आहे, व्यंगचित्र आहे. त्याचं मुलांना याचा अर्थ कळाला आहे. आपण 2 कवितेच्या माध्यमातून याचं आपण स्पष्टीकरण देखील केलेलं आहे. तर इथे जो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत, व्हॉट डज द क्रोकोडाईल वॉन्ट टू डू. जो क्रोकोडाईल आहे त्याला काय करायची इच्छा होती, म्हणजे त्याला काय करायचं होतं. तर त्याने जो मुखवटा तयार केला होता, की जो हसून स्वागत करत आहे आणि आपला जवळा उघडत आहे आणि तो स्माईल करत आहे आणि वेलकम करत आहे. परंतु अर्थात त्याला त्याच्या मागे त्याचं जे रिझन आहे ते वेगळं आहे. त्यात सर्व लहान जे फिश आहेत त्यांना त्याची खाण्याची इच्छा तो दर्शवत आहे. बघा आपण आता इथे पाहणार आहोत, द क्रोकोडाईल वॉन्ट टू स्ट्रिक ॲट द इनोसंट लिटिल फिश दॅट मे कम टू एक्सचेंज प्लेशर्स विथ हिम. बघा आता त्यांनी सांगितलं की क्रोकोडाईल काय करे, वॉन्ट टू स्ट्रिक ॲट द इनोसंट लिटिल फिश. जे इनोसंट आहे, जे निरपराध असे जे छोटे छोटे जे मासे आहेत ते काय केले पाहिजे, त्याच्या म्हणजे जबड्यामध्ये आले पाहिजे. इट मे बी कम टू एक्सचेंज प्लेसमेंट एंट्रीज म्हणजे काय आहे, की त्याची अदलाबदली करणे किंवा त्याची खुशाली कळवणे विथ हिम, की त्याच्याबरोबर त्याने काय केली पाहिजे, त्या माशांची अदलाबदली केली. माशांनी अदलाबदली करणे म्हणजे इथे काय एक्सचेंज प्लेसेसचा अर्थ काय, ट्रायचा अर्थ काय आहे, अदलाबदली करणे, खुशामती विचारणे, की आपण एखाद्याची चौकशी करत असतो असा त्याचा इथे अर्थ होतो. हा जो शब्द आहे हा बघा किती मोठा आहे, याची स्पेलिंग मोठी आहे. पण जर आपण त्याचं अनुकरण केलं, एक्सचेंजचा अर्थ काय आहे, अदलाबदली.
आणि प्लेशंट एंट्रीज म्हणजे आत प्रवेश करणे. कळत आहे? एक्सचेंजचा अर्थ आहे इथे आपण अदलाबदली करणे. आणि प्लेशंट एंट्री म्हणजे एकदम शानदार पद्धतीने प्रवेश करणे म्हणजेच अदलाबदली करणे. जसं आपण एखादी व्यक्ती भेटल्यावर कसं आपण त्याची चौकशी करतो, आपण विचारपूस करतो, काय कसं आहे, बरं आहे का, कसं चाललंय, की त्या पद्धतीनेच माशांनी काय केलं पाहिजे आहे की त्याच्या समोर येऊन त्याची काय करणं गरजेचं आहे, त्याच्या आतमध्ये ज्याच्या जबड्यात येऊन किंवा त्याच्या समोर येऊन त्याची चौकशी करणं हे त्याची गरज आहे. त्याला असं वाटतं की माझी चौकशी करावी. तर विथ हिम म्हणजे त्याच्याबरोबर असं त्याला वाटत आहे. काय याचा अर्थ? तर क्रोकोडाईल वॉन्ट टू स्ट्राईक ॲट द इनोसंट लिटिल. इनोसंट म्हणजे जे निरपराध आहेत, निष्पाप आहेत, की ज्यांना काय आहे की त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खोटेपणा नाही. लिटिल फिश दॅट दे मे कम टू. त्यांनी यावं आणि त्यांची काय करावं की अदलाबदली करावी, त्यांची चौकशी करावी आणि त्यांना विचारपूस करावी, त्यांना विचारावं असं क्रोकोडाईलला वाटत आहे. आता आपला जो थर्ड क्वेश्चन आहे तो पाहणार आहोत. व्हॉट आर ट्रान्सलेटेटिव्ह अँड इंट्रास्टेटिव्ह वर्ब्स म्हणजे काय आहे? म्हणजे व्हॉट आर ट्रान्सलेटिव्ह अँड इंट्रास्टेटिव्ह म्हणजे काय? म्हणजे काय आहे की काय वर्ब्स आहेत, जो वर्ब आहे, वर्ब म्हणजे जो क्रियापद आहे. मग ट्रान्सट्रान्सिटिव्ह म्हणजे सकर्मक आणि इंट्रासिटिव्ह म्हणजे अकर्मक. हे क्रियापद काय आहे त्यांनी विचारलेलं आहे. बघा आता इथे त्याचा आन्सर आहे ॲन ॲक्शन वर्ब विथ अ डायरेक्ट ऑब्जेक्ट इज ट्रान्सटिव्ह व्हाईल ॲन ॲक्शन वर्ब विथ नो डायरेक्ट ऑब्जेक्ट इज इंस्ट्रटिव्ह. त्यांनी सांगितलं आहे की जो प्रत्यक्ष जो आहे की सकर्मक क्रियापद आणि जो अकर्मक क्रियापद याच्यातला जो क्रियापद आहे त्याच्यातला काय फरक काय आहे? वॉट म्हणजे हे काय आहे? सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद हे काय आहे की जी ॲक्शन आपण केली जातो, म्हणजेच आपण ज्याला म्हणणार आहोत की कर्ता आहे, कर्त्याने कर्मावर केलेली जी क्रियादर्शने असते त्यालाच आपण काय बोलणार? ट्रान्सटिव्ह बोलणार, म्हणजे सकर्मक क्रिया असे बोलणार आहोत. आणि ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागत नाही त्याला आपण बोलणार आहोत इंट्रास्टेटिव्ह वर्ब्स असे आपण बोलणार आहोत. अशा प्रकारचा त्याचा जो अर्थ आहे. म्हणजे जसं आपण सकर्मकमध्ये पाहिलं की म्हणजे पत्ता विचारणे, विचारपूस करणे, एखादी गोष्ट सांगणे, त्याला आपण बोलणार सकर्मक क्रियापद असे आपण त्याला बोलणार आहोत. मग अकर्मक क्रियापदामध्ये लाईक वर्ब अराइव्ह इन, गो, लाय, सिट, डाय, आर आणि ऑलवेज इंट्रास्टेटिव्ह म्हणजे काय? हे अकर्मक क्रियापद आहे. म्हणजे काय? झोपले गेलेले आहे, पाठवले गेलेले आहे, क्रिया करलेले आहे. म्हणजे ही क्रिया कशी आहे? होऊन गेली आहे, म्हणजे अकर्मक क्रियापद आहे. गो, लाय, सिट, डाय म्हणजे ही क्रिया कशी झाली? ऑलरेडी झालेली आहे. तर अशा प्रकारचे आपले जे क्वेश्चन्स आहे की सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद वर्बचा अर्थ काय आहे? क्रियापद आहे. म्हणजे काय आहे सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद म्हणजे काय हे देखील आपण इथे क्लिअर केलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठामधील असलेले सर्व स्पष्टीकरण आपण केलेलं आहे. कवितेच्या माध्यमातून एक सुंदर अशी जी कविता आहे, जी विडंबनाची जी कविता आहे ती आपण केलेली आहे आयझॅक वॅट. आणि जी कविता जी सादर केली होती जी मधमाशीची, ह्या दोन कविताच्या माध्यमातून केलेली आहे. ज्याप्रमाणे आपण हनीबी आणि जे क्रोकोडाईल याच्या माध्यमातून आपण कविता पूर्ण केलेली आहे, त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे, त्याचा सारांश देखील घेतलेला आहे की कशा प्रकारची विडंबना ही माणसाच्या आयुष्यामध्ये येऊ शकते. ज्याप्रमाणे एखादी मधमाशी आहे ती आपल्याला एक सुंदर पदार्थ, गोड पदार्थ देते, त्याचप्रमाणे तीच आपल्याला डंख देखील मारू शकते. मग अशाच प्रकारचे व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये देखील कधीतरी येतात. ते आपल्याला ओळखणं हे गरजेचं आहे की आपली जी विडंबनाचा अर्थच काय आहे? चेष्टा, मस्करी, मजा, मस्ती, मस्करी करणे, थट्टा करणे त्याचा अर्थ होत आहे. त्याचप्रमाणे क्रोकोडाईल जो आहे हा फक्त त्याचा मुखवटा तो पुढे दाखवत आहे की तो आपला हसून तो लहान माणसाचे स्वागत करत आहे, तो आपला जबडा उघडत आहे आणि त्याचं स्वागत करत आहे. परंतु त्याचा जो खरा अर्थ आहे की त्याला ते सर्व माशांना खाण्याची इच्छा आहे. व अशाच जी विडंबना आहे जी माणसाची की प्रत्येक गोष्ट ही एखाद्या वेळेस दाखवली वेगळी जाते, परंतु ती रिअलमध्ये ही वेगळ्या प्रकारचा आहे. हेतू जो पर्पज असतो तो वेगळ्या प्रकारचा असतो. हे देखील पर्पज आपण समजून घेणं हे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे जी कविता आहे ती पूर्णपणे समजून घेतली आहे, ती सांगितली आहे. आणि या कवितेच्या माध्यमातून आलेले जे क्वेश्चन आन्सर, ॲक्टिव्हिटी, गेम टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर कोणते हे देखील आपण समजून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांनी ही कविता मी तुम्हाला नीट समजून सांगितली आहे, ती समजली आहे, मला पूर्ण खात्री आहे. भेटू एका अशा नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.